हॅलो स्टुडंट्स, खूप दिवसांनी आज लेक्चर घेते आहे. सेकंड सेम स्टार्ट झालेली आहे. आज आपलं लेक्चर आहे. टाईम टेबल तुम्हाला मिळालंच असेल. ओके, आता तुमची एक्झाम 18 जानेवारीपासून आहे. आपला पेपर किती तारखेला आहे तो चेक करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. MCQs असणार आहेत, पण थोडे टफ लेव्हलचे असतील. फायनल एक्झाम आहे म्हणून. ओके, बट बिफोर दॅट आता आपण काय करणार आहोत, आपली सेकंड सेम चालू करणार आहोत. यू नो दॅट आर सब्जेक्ट इज कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 2. In this lecture we will discuss about the syllabus. So लवकरच कॉलेज चालू होतील अशी अपेक्षा करू, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवता येतील, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला समजतील. ओके, in this semester means semester 3rd there are 4 units for corporate accounting paper 2. कुठले आहेत ते one by one we will discuss. Unit 1 is related with accounting for reconstruction. In this unit you have to solve numerical problems. First is related with introduction, meaning and types of reconstruction. Means this part is related with theoretical or theory. Then second part of this unit is related with meaning and concept of internal reconstruction. Accounting for reconstruction काय आहे? It is divided mainly into two parts, that is internal reconstruction and external reconstruction. So first we will discuss about the internal reconstruction. Then for solving numerical problems you have to see or you have to learn accounting entries. मग अकाउंटिंग एंट्रीज कशाच्या बाबतीत आहेत, तर त्या आहेत अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल आपण काय करतो, अल्टर करतो, म्हणजे कमी किंवा जास्त. बरोबर, नंबर ऑफ शेअर्स आपण काय करतो, डिक्रीज करतो, और नंबर ऑफ शेअर्स आपण इन्क्रीज करतो. देन रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल. इफ वी रिड्यूस शेअर कॅपिटल देन व्हॉट विल बी द एंट्री. रिडक्शन इन लायबिलिटीज. आपल्या लायबिलिटीज जर रिडक्शन झाल्या, रिड्यूस झाल्या, तर काय एंट्री करायची. कॅन्सलेशन ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस एट्सेट्रा. जर आपल्याला बिझनेसमध्ये काही एक्सपेन्सेस कॅन्सल करायचे असतील, काही लॉसेस झालेले असतील आणि ते लॉसेस आपल्याला कॅन्सल करायचे असतील, तर काय एंट्री होईल. अँड द लास्ट पार्ट ऑफ दिस युनिट इज प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे शेअर कॅपिटलचं अल्टरेशन, कॅपिटल रिडक्शन हा सगळ्यात मेन पार्ट आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा. इझी टॉपिक एकदम. आणि मग काय करणार आहोत आपण, यू हॅव टू प्रिपेअर बॅलन्स शीट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन. असं फर्स्ट युनिट आहे, इझी युनिट आहे. देन सेकंड युनिट इज रिलेटेड विथ, तुम्हाला इथे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन नाही आहे. लास्ट इयरला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन पण होतं. ठीक आहे, आता इथं फक्त इंटरनल रिकन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेलं आहे. देन सेकंड युनिट इज रिलेटेड विथ अकाउंटिंग फॉर अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन. दिस युनिट इज ऑल्सो हॅविंग न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. अमलगमेशन तुम्ही FY BComला शिकलेला आहात. मला वाटतं ॲब्सॉर्प्शन पण होतं का असेल. मी FYला शिकवून जरा 4-5 वर्ष झाले आणि त्यातून ऑटोनॉमसचं सिलेबस रिवाईज झाल्यामुळे मला थोडंसं लक्षात नाही. तर इथे काय आहे, अमलगमेशन आणि ॲब्सॉर्प्शनवरचे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. याच्यामध्ये फर्स्ट रिलेटेड विथ इंट्रोडक्शन अँड मीनिंग ऑफ अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन, थेरॉटिकल पार्ट. कन्सेप्ट ऑफ वेंडॉर अँड परचेसिंग कंपनी, अल्सो थेरॉटिकल पार्ट, थेरी देणार त्याच्यामध्ये. देन परचेस कन्सिडरेशन शिकलात तुम्ही PC, बरोबर आहे ना. 3 मेथड्स मीच शिकवल्यात आत्ता तुम्हाला, लमसम मेथड, नेट ॲसेट मेथड अँड नेट पेमेंट मेथड. ओके, देन नेक्स्ट युनिट इज अकाउंटिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडॉर अँड परचेसिंग कंपनीज. एंट्रीजचा पण पार्ट याच्यामध्ये आहे.
प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन. काय आहे की बॅलन्स शीट तयार करायची आपल्याला अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शनची. सिम्पल प्रॉब्लेम्स एक्सक्लुडिंग मर्जर अँड ॲक्विजिशन. मर्जर आणि ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत, त्याच्याशिवाय व्यतिरिक्तचे अमलगमेशनचे आणि ॲब्सॉर्प्शनचे प्रॉब्लेम या युनिटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, यू अंडरस्टूड द सेकंड युनिट? समजलं आहे? ओके. थर्ड युनिट इज रिलेटेड विथ कंपनी लिक्विडेशन अकाउंट्स. दिस युनिट इज ऑल्सो हॅविंग न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. खरं तर हा टॉपिक फर्स्ट सेम म्हणजे थर्ड सेमला होता, बरोबर, थर्ड सेमला होता, करेक्ट. पण आता काय केलेलं आहे ॲटोनॉमसमध्ये, हा लिक्विडेशनचा जो पार्ट आहे किंवा लिक्विडेशनचं जे प्रॉब्लेम आहेत हे आपण काय केलेले आहे नंतरच्या युनिटमध्ये टाकलेले आहेत. खूप सोपा टॉपिक आहे कंपनी लिक्विडेशन अकाउंट. मिनिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ लिक्विडेशन ऑफ कंपनी. दिस इज ऑल्सो थेरॉटिकल पार्ट. मोड्स ऑफ वाइंडिंग अप. काय आहे, वाइंडिंगच्या पद्धती कोणत्या आहेत, मेथड्स कोणत्या आहेत, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपण वाइंडिंग अप करू शकतो, लिक्विडेशन करू शकतो. दिस इज ऑल्सो थेरॉटिकल पार्ट. अँड लास्ट पार्ट इज प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड डेफिशियन्सी अकाउंट. आता तुम्हाला लिक्विडेशनच्या 2 मेथड आहेत. या 2 मेथडपैकी नंतरची जी सेकंड मेथड आहे मी शिकवेन तुम्हाला जेव्हा आपण हा लिक्विडेशनचा पार्ट घेणार आहोत तेव्हा मी कोणत्या 2 मेथड आहेत हे तुम्हाला सांगते. आणि ती सेकंड मेथड जी आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे तयार करायचं आणि डेफिशियन्सी. खरं तर याच्यामध्ये सरप्लस पण असतं, म्हणजे एमकॉमला हा यातला थोडासा काय आहे की डिटेलमधला पार्ट आहे कंपनी लिक्विडेशन अकाउंटचा. तर फक्त काय आहे की तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट या टॉपिकमध्ये आपण घेतला आहे, प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड डेफिशियन्सी अकाउंट. सरप्लसचं तुम्हाला विचारलं जाणार नाही, तुम्हाला काय आहे फक्त स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे विचारले जातील. आता याच्यामध्ये लिस्ट आहेत, लिस्ट ए, लिस्ट बी, लिस्ट सी स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये. आणि ह्या लिस्ट एमध्ये कोणते आयटम्स असतील, लिस्ट बीमध्ये काय असेल, लिस्ट सी काय आहे, लिस्ट एफ काय आहे आणि लिस्ट एच जी आहे दॅट इज रिलेटेड विथ डेफिशियन्सी अकाउंट. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला आहे, लक्षात आलं? ओके. आणि लास्ट युनिट इज रिलेटेड विथ लॅब प्रॅक्टिकल, बेसिक थिअरी अँड लॅब प्रॅक्टिकल्स. तुमच्यासाठी खूप चांगल्या मोठ्या नवीन बिल्डिंगमध्ये आपल्या कम्प्युटर लॅब तयार झालेल्या आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष याल तेव्हा काय आहे हे प्रॅक्टिकल्स तुमचे आम्ही करून घेऊ. अगेन दिस युनिट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज इन्व्हेंटरी अकाउंटिंग अँड पेरोल अकाउंटिंग. आता इन्व्हेंटरी मीन्स काय, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं. इन्व्हेंटरी मीन्स स्टॉक. मग स्टॉक काय आहे, स्टॉक मेनली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. कोणते 3 पार्ट्स आहेत, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स. बरोबर, ह्या तिन्हीला मिळून जी काही टर्म यूज केली जाते दॅट इज नोन ॲज इन्व्हेंटरी अकाउंटिंग. मग ही खूप सारं इम्पॉर्टन्स आलेलं आहे इन्व्हेंटरी अकाउंटिंगला. हे मॉल सिस्टीम जी आहे, आपण नेहमी मॉलमध्ये जातो, मॉलमध्ये आपण खरेदी करतो. काय असतं या मॉलमध्ये, ह्या सगळे इन्व्हेंटरी अकाउंटिंग मेंटेन केलेलं असतं. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं शिकणार आहात. इंट्रोडक्शन अँड फीचर्स ऑफ इन्व्हेंटरी अकाउंटिंग, क्रिएशन ऑफ युनिट सिम्पल अँड कंपाऊंड, स्टॉक ग्रुप, कसे स्टॉकचे ग्रुप करायचे, स्टॉक आयटम्स, व्हाउचर एंट्रीज इन्क्लुडिंग GST, रिपोर्ट, स्टॉक समरी आणि स्टॉक समरीचा रिपोर्ट कसा तयार करायचा, कसा जनरेट करायचा, हा पार्ट आपण ह्या इन्व्हेंटरी अकाउंटमध्ये आपण शिकणार आहोत. देन नेक्स्ट आहे पेरोल अकाउंटिंग. आता पेरोल म्हणजे काय, पेरोल मीन्स जे काही पेमेंट केलं जातं एम्प्लॉईजना दॅट इज नोन ॲज पेरोल. मग त्याचं अकाउंटिंग कसं केलं जातं, चे इंट्रोडक्शन, फीचर्स ऑफ पेरोल, मग क्रिएशन ऑफ पेरोल कसा क्रिएट करायचा, युनिट्स, पे हेड्स कसे क्रिएट करायचे, पे स्लिप कशी तयार करायची, पे शीट कशी बनवायची, पेरोल रिपोर्ट्स कसे जनरेट करायचे आणि स्टेटमेंट ऑफ पेरोल. हा सगळा पार्ट आपण हा पेरोल अकाउंटिंगमध्ये करणार आहोत. खूप सोपं सिलेबस आहे या टर्मचा.
गेल्या सेमचा थोडासा आपल्याला कंपनी फायनल अकाउंटमुळे आपल्याला थोडासा तो क्लिष्ट वाटला होता. पण या सेमिस्टरचा सिलेबस हा काय आहे, खूप सोपा आहे. आणि काय करणार आहोत आपण, असाइनमेंट देणार आहोत. हे बघा, इथे पुन्हा इंटरनल असेसमेंट काय आहे, की तुमच्या इंटरनल टेस्ट घेतल्या जातील, प्रेझेंटेशन असेल, फील्ड वर्क आहे, असाइनमेंट आहे, लॅब प्रॅक्टिकल आहे, असाइनिंग इंटर्नशिप टू स्टुडंट्स. वेगवेगळ्या CAकडे कंपन्यांमध्ये तुम्हाला इंटर्नशिपसाठी पाठवलं जाईल. FYला तुम्ही सगळे गेले होतात, बरोबर ना. आणि त्याला 40 मार्क्स असणार आहेत. आणि एक्सटर्नल एक्झामिनेशन जे आहे, क्वेश्चन पेपर हा 60 मार्क्सचा असणार आहे. या 60 मार्क्समध्ये काय आहे, 30% मार्क्स रिलेटेड विथ थिअरी. म्हणजे आपण आत्ता युनिट 1मध्ये युनिट 2मध्ये मी सांगितलं की नाही, हा थेरोटिकल पार्ट आहे. मीनिंग, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स, हा सगळा थेरी पार्ट हा आहे, हा 30% असणार आहे. आणि प्रॉब्लेम एरिया मात्र काय असणार आहे, 70%चा. असं टोटल 100 मार्क्स या पेपरसाठी तुम्हाला आहेत. समजलं का, सिलेबस समजला का तुम्हाला? ठीक आहे. उद्यापासून आपण काय करणार आहोत, ॲक्च्युअल प्रॉब्लेमला मी सुरुवात करणार आहे. आज इंट्रोडक्टरी होतं म्हणून मी थोडा वेळ घेतला. आणि उद्यापासून मात्र आपण पहिलं युनिट कोणतं आपलं, अकाउंटिंग फॉर रिकन्स्ट्रक्शन. थेअरी पण मी सगळी तुम्हाला देते, थेअरी पण मी केलेली आहे तयार. आणि थेअरी, इंट्रोडक्शन, मीनिंग, टाईप्स हे सगळं घेतल्यानंतर उद्या काय करणार आहोत आपण, ॲक्च्युली रिकन्स्ट्रक्शनसाठी आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी पुन्हा पाहायचं. सगळ्यांना सिलेबस समजला का? 4 युनिट आहेत, अकाउंटिंग फॉर रिकन्स्ट्रक्शन, अकाउंटिंग फॉर अमलगमेशन आणि ॲब्सॉर्प्शन. हे डिफरंट आहेत, 2 टाईप आहेत, कळलं का. म्हणजे हे 2 प्रकार, हा तिसरा, 3. नंतर लिक्विडेशन 4, म्हणजे 4 प्रकारचे प्रॉब्लेम्स, 4 टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स यू हॅव टू सॉल्व. ठीक आहे. नंतर लॅब प्रॅक्टिकल आहे, इन्व्हेंटरी अकाउंटिंग आणि पेरोल अकाउंटिंग अँड टॅली युजिंग टॅली. इन्व्हेंटरी अँड पेरोल अकाउंटिंग युजिंग टॅली. टॅली तुम्हाला FY BComला शिकवलं होतं, बरोबर आहे की नाही. मग ते यूज करून तुम्ही ते लॅबचं प्रॅक्टिकल करायचं आहे. म्हणजे 3 हे जे आहेत, हा थेरोटिकल पार्ट आणि प्रॉब्लेम उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत. आणि फायनल एक्झामच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे, समजलं. आणि काय करायचं आहे, पेपर व्यवस्थित लिहायचा आहे. ओके, इथे थांबूया. उद्या मात्र मी काय करणार आहे, प्रॉब्लेम तुमचं फर्स्ट युनिट स्टार्ट करणार आहे. ओके, बाय बाय.